अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळातील सन 2023चे 530 शेतकऱ्यांना पीएम कृषी विमा लाभापासून वंचित ठेवून शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच पोहोचून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे झालेले नुकसानीचे पैसे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे रखडले असून मूर्तिजापूर विधानसभा 32चे आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर येथील विश्रामगृहात विमा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांना विमा कंपनीचे पैसे का बरं जमा झाले नाही संदर्भात विचारणा केली असता आमदार महोदय यांना त्यांनी खोटी माहिती व आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असता आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक होऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींना खोलीत बंदिस्त करून ठेवले। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत खोलीतून सुटका करण्यात येणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदारांनी घेतली। या आढावा बैठकीला अकोला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी गोरे व बहुसंख्य शेतकऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधी म्हणून राहुल राठी, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत उपाध्यक्ष आनंद देवीदास बांगर, जनमंच मूर्तिजापूर यांच्या नेतृत्वात 500च्या वर शेतकरी या बैठकीला उपस्थित होते। मूर्तिजापूर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सन 2024चे हरभरा व फळबागाची विमा कंपनीकडे तक्रार करून सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान रकमेपासून वंचित राहावे लागत आहे। राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे लक्ष देतील का? तसेच विमा कंपनीवर शासन कठोर कारवाई करण्यास कुमकुवत पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। तरी शासनाने विमा कंपनीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी ही मागणी जोर धरत आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बंदिस्त केलं, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? 2023 मध्ये सोयाबीनच्या खरीपच्या पिकाचा सर्वे हा ज्यांनी अर्ज केले होते असे 543 शेतकरी आहे। त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही। त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसला 2 वेळा मीटिंग झाल्या, एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसला झाली, एक वेळा पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या दालनात मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे 543 शेतकऱ्यांना मूर्तिजापूर तालुक्यात खरीपमध्ये वैयक्तिक तक्रार करते शेतकरी 10,967 आहे आणि हरभरा खरीप रब्बी हंगामात 6,944 शेतकरी आहे। त्यापैकी काही शेतकऱ्यांना तुरळक मदत केली यांनी आणि कुरुम मंडळात 544 शेतकरी चे पंचनामेच नाही केले यांनी तक्रार करून आणि पैसाही रुपया टाकला नाही आणि भाऊसमोर खोटे बोलले यांनी की पैसे टाकले म्हणून आणि म्हणून भाऊनी यांना आज बंदिस्त केलं आणि रब्बीचे पैसे 770 शेतकरी तक्रार आहे कुरुम मंडळातील त्याचाही पंचनामा नाही केला। तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलं की यांना 80% नुकसान भरपाई द्यावी असं पत्र दिले असते त्याची मनमानी चालू आहे कंपनीची मुजुरी। आज या मुजुरीला माननीय हरीशभाऊ पिंपळे यांनी आळा बसवण्यासाठी त्यांना बंदिस्त केलं आहे आणि फळबागेचंही त्यांनी म्हणजे सर्व्हिस केला नाही आणि त्यांना नुकसान भरपाई दिली नाही। फळबागेचे शेतकरी आमच्या भागात जास्त आहे, पपई आहे, संत्रा आहे, केळी आहे इत्यादी पिकांचाही त्यांनी सर्वे नाही केला म्हणून आज भाऊनी त्याच्यावर ऍक्शन घेत त्यांना बंद केलं आणि 24 तासांनी पंचनामाच नाही केला शेतकऱ्यांचा आतापर्यंत। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।